ज्या गोष्टीवर तुम्ही सगळ्यात जास्त अवलंबून आहात तीच अचानक गायब झाली तर तो चेंज तुम्ही कसा हँडल कराल हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. हाय एव्हरीवन, आज आपण एका खूप छोट्या पण लाईफ चेंजिंग बुक बद्दल बोलणार आहोत. हु मूव्ड माय चीज बाय स्पेन्सर जॉन्सन. एक होता भुलभुलैया. त्यात होते 2 पिटुकले उंदीर, स्नीफ आणि स्करी, आणि 2 छोटी छोटी माणसं, हेम आणि हॉ. दररोज आपले जॉगिंग सूट आणि स्पोर्ट्स सूट चढवायचे आणि भुलभुलैयामध्ये चीज शोधण्यासाठी धावपळ करायची. हे त्यांचं रोजचं ठरलेलं काम होतं. स्नीफ आणि स्करी या 2 पिटुकल्या उंदीरांना माणसाने एवढी बुद्धी नव्हती, त्यामुळे ते अतिविचार न करता त्यांच्या इन्स्टिंक्टच्या बळावर नेहमी टणक चीज शोधायचे. स्नीफ आपल्या तीक्ष्ण नाकाने चीजचा शोध घ्यायचा आणि स्करी चपळतेने पुढे धावायचा. या उलट हेम आणि हॉ ही छोटी माणसं उत्तम दर्जाचं चीज शोधण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करून नेहमी प्लॅनिंग करत असायची. या बुद्धीमध्ये अनेक भावना, पूर्वग्रह, तर्कवितर्क साठलेले होते. चीज मिळवणं म्हणजेच यशस्वी होणं असा त्यांचा समज होता. एके दिवशी या चौघांना सी स्टेशन जवळ त्यांच्या आवडीचं भरपूर चीज सापडलं. सगळ्यांना प्रचंड आनंद झाला, कारण त्यांना आता चीज साठी इतरत्र भटकायला लागणार नव्हतं. त्या दिवसापासून चौघेच रोज सकाळी सी स्टेशन जवळ जायचे आणि चीजचा मनमुराद आस्वाद घ्यायचे. पण काही कालावधीनंतर हेम आणि हॉ ही छोटी माणसं कमालीच्या आळशी बनले. सकाळी उशिरा उठून सी स्टेशन जवळ जायचे, त्यांचे स्पोर्ट्स शूज आणि जॉगिंग सूट काढून दूर फेकून द्यायचे आणि आरामात चीज खात बसायचे. त्यांनी सी स्टेशन जवळच आपलं घर बांधलं आणि त्याच्या आजूबाजूलाच आपलं आयुष्य रेखाटायला सुरुवात केली. या उलट स्नीफ आणि स्करी या 2 पिटुकल्या उंदीरांच्या दिनक्रमामध्ये काहीही बदल झाला नव्हता. ते दररोज सकाळी लवकर उठून व्यवस्थित तयार होऊन सी स्टेशन जवळ चौफेर चक्कर मारायचे. चीजचा वास घेऊन बघायचे काही बदल झालेला नाही ना याची खात्री करायचे आणि चीजचा मनमुराद आस्वाद घ्यायचे. एके दिवशी अचानक सी स्टेशन जवळचं सगळं चीज गायब झालं. स्नीफ आणि स्करी या बदलाला आधीपासूनच तयार असतात. ते परिस्थितीचं विश्लेषण करण्यात वेळ वाया न घालवता पुन्हा नवीन चीजचा शोध जोमाने सुरू करतात. याउलट हेम आणि हॉ जेव्हा सी स्टेशनची अवस्था बघतात त्यांना जबरदस्त धक्का बसतो. घसा फोडून ओरडू लागतो, हु मूव्ड माय चीज. माझं चीज इथून कुणी हलवलं. हॉला बसलेला धक्का हा जास्त खोल होता, कारण हॉ साठी चीजचा अर्थ सुरक्षितता होता, तर हेम साठी चीजचा अर्थ इतरांचा बॉस होणं असा होता. त्या रात्री हेम आणि हॉ उपाशीपोटी हताश होऊन घरी परतले. परतण्यापूर्वी हॉने भिंतीवर लिहिलं, तुमचं चीज तुमच्यासाठी जितकं महत्वाचं असतं तितके त्यावर तुम्ही अवलंबून असता. दुसऱ्या दिवशी पुन्हा काहीतरी जादू व्हावी आणि आपलं चीज पुन्हा त्याच जागी यावं यासाठी प्रार्थना करत हेम आणि हॉ सी स्टेशन जवळ येतात. परंतु परिस्थिती जैसे थे दोन्ही माणसांपुढे यक्ष प्रश्न उभा होता. आता काय करावं? हेम वारंवार परिस्थितीचं विश्लेषण करत होता. आपलं चीज चोरीला गेलं आहे असं त्याला वाटत होतं. हॉ काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला स्नीफ आणि स्करीची आठवण येते. त्यावर हेम म्हणतो, ती पिटुकली उंदरे आपल्या पुढे खूपच सामान्य आहेत. आपण जास्त पात्र आहोत फायद्यासाठी. एव्हाना स्नीफ आणि स्करी यांची शोधयात्रा जोमात सुरू होती. ते जिथं चीज मिळण्याची शक्यता होती तिथं धावत होते. बराच काळ प्रयत्नांची शर्थ करूनही चीज मिळालं नाही. शेवटी ते एन स्टेशन जवळ पोहोचले. त्यांचा आनंद गगनात नावेनासा झाला. उभ्या आयुष्यात ते पहिल्यांदाच चीजचा एवढा मोठा ढीग पाहत होते. इकडे हेम आणि हॉ सी स्टेशन मध्येच अडकून पडले होते. दुर्दशेबद्दल परस्परांच्या माथ्यावर अपयशाचं खापर फोडत होते. हॉला मात्र अधेमध्ये त्या 2 उंदरांची आठवण यायची. त्यांनी नवीन चीज शोधलंही असेल असा विचार त्याच्या मनात डोकावू लागला. हॉच्या मनात नव्या कल्पना साकारू लागल्या. नवीन चीज शोधल्याची आणि त्याचा आस्वाद घेतल्याची कल्पना त्याला अस्वस्थ करू लागली. तो हेमला नवीन चीज शोधण्याबद्दल प्रवृत्त करू लागला, परंतु हेम त्याला खूप कारणे सांगून त्याच परिस्थितीत वाट बघण्यास सांगत होता. त्यांचा नित्यक्रम तसाच राहिला. ते दिवसेंदिवस क्षीण होत चालले होते. त्यांची चिडचिड वाढतच होती. झोप उडाली होती. तरीही हेम आणि हॉ यांना सी स्टेशन काही सुटत नव्हतं. हेमच्या मते त्यांचं चीज हे कोणीतरी भिंतीआड लपवून ठेवलेलं असावं, म्हणून त्यांनी सी स्टेशनची भिंत फोडली. हे प्रयत्न व्यर्थ गेले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची हॉला एके दिवशी जाणीव झाली आणि तो स्वतःशीच स्वतःच्या वेडेपणाबद्दल हसला. त्याला जाणवलं की तो पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करतोय तरीही नवीन परिणाम का मिळत नाहीत याचं आश्चर्य व्यक्त करतोय.
आता हॉ मोहिमेवर जाण्यासाठी सिद्ध झाला. त्याने एका टोकदार वस्तूने भिंतीवर सुविचार लिहून काढला. त्यामुळे हेमचं मनपरिवर्तन होईल असं त्याला वाटलं असावं. तो सुविचार होता, जर स्वतःमध्ये बदल घडवला नाही तर तुम्ही नष्ट होऊ शकता. हॉने घराबाहेर डोकावताच त्याचं मन भीतीने गांगरून गेलं. एकीकडे त्याचा कम्फर्ट झोन, त्याची आरामदायी ओळखीची जागा आणि दुसरीकडे भूलभुलैया, सततची अनिश्चितता असलेली जागा. त्याने भिंतीवर एक सुविचार लिहिला, समज तुला भीती वाटत नसती तर आता तू काय केलं असतंस. हॉला भूलभुलैयात रस्ता शोधताना पूर्वीपेक्षा खूप वेळ लागत होता. तो अशक्त झाला होता. त्याने ठरवलं, त्याच्या आयुष्यात जर पुन्हा अशी परिस्थिती आली तर तो परिस्थितीप्रमाणे नक्की स्वतःमध्ये बदल करेल. दुसऱ्या दिवशी हॉला एके ठिकाणी काही चीज मिळालं, पण ते खूप दिवसांसाठी पुरेल एवढं मात्र नव्हतं. हॉला तसा काही खूप आत्मविश्वास जाणवत नव्हता. तो अडथळे, आव्हानांची शर्यत पार करत होता. निराश होताच तो स्वतःची समजूत काढी. आता जे काही करतोय त्याने गैरसोय होते, पण न मिळवता बसून राहण्यापेक्षा ही स्थिती योग्य आहे. भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर मनन चिंतन करताना त्याला जाणवलं की सी स्टेशन मधलं चीज एकाएकी न संपता रोज थोडं थोडं कमी व दिवसेंदिवस शिळं बेचव सुद्धा होत चाललं होतं. हॉने विश्रांतीसाठी थांबला असता भिंतीवर सुविचार लिहिला. चीज जुनं केव्हा होतंय हे जाणण्यासाठी त्याचा वारंवार वास घेऊन पाहावा लागतो. बराच काळ फिरूनही हॉला चीज सापडत नव्हतं. हॉच्या पदरी वारंवार निराशाच येत होती. मागे वळावं आणि त्याचा कम्फर्ट झोन असणारे सी स्टेशनकडे जावं असंही त्याला वाटलं. तेव्हा त्याने पुन्हा स्वतःला तोच प्रश्न विचारला, समज तुला भीती वाटत नसती तर तू आता काय केलं असतंस. त्याची भीती वाढत होती. हॉच्या मनात हेमचा विचार आला. हेम जर प्रवासासाठी बाहेर पडला असेल तर त्याला रस्ता सापडावा, यासाठी त्यानं भिंतीवर खून म्हणून एक सुविचार लिहून ठेवला. नव्या दिशेने वाटचाल केली की चीज शोधण्यास मदत होते. या सुविचाराने त्याला स्वतःलाही उभारी मिळाली. भीतीदायक विचारांची गर्दी बाजूला सारून त्याने तेच केलं. नवी दिशा पकडली. अंधाऱ्या गल्लीत पळण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागला. त्याला समजेना त्याला एवढं चांगलं का वाटतंय, कारण त्याच्याजवळ चीज नाही आणि तो कुठे चालला याचीही त्याला कल्पना नव्हती. तरीही तो इतका आनंदी का होता याचं उत्तर त्याला लवकरच मिळालं. तुम्ही जेव्हा तुमच्या भीतीवर विजय मिळवता तेव्हाच तुम्ही खरं स्वातंत्र्य अनुभवता. आतापर्यंत भयजालात फसलेल्या हॉने भीतीवर विजय मिळवला होता, त्यामुळे तो आता आनंदी होता. त्याने त्याच्या फेवरेट चीजचे तुकडे खात असल्याच्या कल्पना रंगवायला सुरुवात केली. चीजचा कल्पनेत आस्वादही घेतला, त्यामुळे त्याला कल्पना सत्यात उतरल्याचा विश्वास वाटू लागला. त्याने लिहिलं, नव्या चीजचा आस्वाद घेण्याची कल्पना करा, मग नवं चीज मिळवणं खूप सोपं होईल. तो भूलभुलैयात अधिक वेगानं धावत होता. लवकरच त्याला एका नवीन चीज स्टेशनच्या दारात चवदार चीजचे तुकडे मिळाले. त्याचा आनंद गगनात मावेना. त्याने येथेच ताव मारला आणि काही तुकडे हेमसाठी घेतले. हेम भूलभुलैयात यायला तयार आहे का हे पाहण्यासाठी हॉने मागे जाण्याचा निर्णय घेतला. थोडा वेळ थांबून त्याने भिंतीवर लिहिलं, जितक्या लवकर जुनं चीज सोडाल तितक्या लवकर नवीन चीज शोधू शकाल. हॉ सी स्टेशन कडे परतला. त्याने हेमला चीजचे तुकडे देऊ केले, परंतु त्याने ते स्वीकारले नाहीत व या उलट त्याला त्याचं आधीच चीज मिळावं अशी त्याची इच्छा होती आणि तो बदलायला तयार नव्हता. शेवटी हॉने हताशपणे स्वतःची समजूत काढली आणि तो भूलभुलैयात परतला. हॉला भीतीवर मात केल्याचा आनंद होता. स्वतःचा निर्णय योग्य असल्याची खात्री पटली होती. त्याला जे हवंय ते तर मिळणारच होतं, पण कधी हा प्रश्न होता. त्याने लिहिलं, चीज शिवाय राहण्यापेक्षा त्याचा भूलभुलैयात शोध घेणं यातच सुज्ञपणा आहे. हॉला आता जाणवलं होतं, आपण एखाद्या घटनेला जितकं घाबरतो तितकी ती भयानक नसते. त्याविषयी आपण मनात जे चित्र रंगवतो तेच वस्तुस्थितीपेक्षा जास्त भयंकर असतं. आता त्याला समजलं की धक्का तेव्हाच बसतो जेव्हा आपण बदलाला विरोध करतो, त्यापासून पलायन करतो, अन्यथा काहीच फरक पडत नाही. हे समजताच त्यानं भिंतीवर लिहिलं, जुनाट विचार पद्धती आपल्याला नवं चीज मिळवून देऊ शकत नाही. हॉने भूतकाळ मागे टाकला. तो भूलभुलैयात मार्ग काढत झपाट्याने पुढे जात होता आणि अखेर त्याला एन स्टेशन मध्ये नवीन चीज मिळालं. तिथे चीजचे
एकापेक्षा एक सरस प्रकार होते. सगळं स्वप्नवत वाटत होतं. तिथे त्याला त्याचे जुने मित्र स्निप आणि स्करी भेटले. त्यांनी त्यांचे पंजे उंचावून स्वागत केलं. हॉने चीजचा एक स्वादिष्ट तुकडा उचलला आणि मोठ्याने म्हणाला, बदल नेहमीच चांगला असतो, बदल जिंदाबाद. हॉने भूतकाळातल्या सर्व चुका टिपायला सुरुवात केली. त्याला समजलं, नंबर 1, स्वतःच्या मूर्खपणावर हसायला शिकणं हाच स्वतःत बदल घडवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, कारण याशिवाय भूतकाळ मागे टाकून पुढे जाता येत नाही. नंबर 2, अतिविश्लेषण व भावनिक गुंतागुंत यामध्ये फसू नये. नंबर 3, बदलाला विरोध करणारा विरोधक हा आपल्यामध्येच दडलेला असतो. जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत परिस्थितीत मुळीच सुधारणा होत नाही. नंबर 4, बदल हा वर करणे भयानक वाटत असला तरी अखेर तो भाग्यकारकच ठरणार असतो. हॉला या शोधयात्रेत स्वतःचीच नवी ओळख पडली. गोष्ट होती बदल या महत्वपूर्ण विषयाची. इथे चीजचं लिटरली मिनिंग चीज न घेता इथे चीज म्हणजे आपल्याला आयुष्यात हवी असणारी गोष्ट. प्रत्येकासाठी ते वेगवेगळं असू शकतं. उदाहरणार्थ उत्तम नोकरी, पैसा, ऐश्वर्य, स्वातंत्र्य, आरोग्य, पदप्रतिष्ठा, मनशांती, जॉगिंग किंवा गोल्फ सारखा एखादा छंद. आणि या चीजच्या शोधात आपण जिथं भटकत असतो ते ठिकाण म्हणजे भुलभुलैया. मग ते नोकरीचं ठिकाण असेल, तुमचा व्यवसाय असेल, कुटुंब, नातेवाईक, समाज किंवा असं कोणतंही क्षेत्र असेल. तर आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी हेम बनतो. बदल समोर दिसतो पण आपण हलतच नाही. ही गोष्ट शेवटी तेच सांगते. जर तुम्हालाही बदलाची भीती वाटत असेल तर आज छोटं पाऊल टाका, कारण तुमचं नवं चीज तुमची वाट पाहत आहे.